आणि आता पाहणार आहोत सविस्तर दिवसभराच्या बातम्या। काही दिवसांपूर्वी खेडच्या गोळीबार मैदानावरती उद्धव ठाकरे यांनी सभा घेतलेली होती आणि त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर उद्धव ठाकरेंनी घणाघाती टीका केलेली होती। त्याच गोळीबार मैदानावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केलाय। तुम्ही सगळ्यांना सांगितलं की दरवाजे उघडे आहेत, उघडेच ठेवा, सगळे निघून जातील, शेवटी तुम्हीच राहाल, हम दो हमारे दो, माझं कुटुंब माझीच जबाबदारी, अशीच तुमची वेळ येणार असल्याचा टोला शिंदेंनी लगावलाय। तर एका बाजूला ठाकरेंनी यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती वार केलेला होता, त्याचा पलटवार आज त्याच मैदानातून पुन्हा पाहायला मिळालेला आहे। मुख्यमंत्री शिंदेंनी पलटवार करत असताना थेटपणे टीका करताना ठाकरेंवरच निशाणा साधलेला होता। तर यापूर्वी ठाकरेंनी देखील खेड या ठिकाणच्या गोळीबार मैदानावरती जाहीर सभा घेतलेली होती आणि त्याच सभास्थळावरून आज मुख्यमंत्री शिंदेंनी पलटवार केलेला आहे। पण मी घरामध्ये बसून जो महाराष्ट्र सांभाळला तो तुम्ही आज घराघरा गुवाहाटी बिवाहाटीला जाऊन सुद्धा महाराष्ट्र सांभाळू शकत नाही आहात। तुमचा अर्धा वेळ नुसता फिरण्यामध्येच जातोय। एक तर दिल्लीला मुजरे मारायला जाणं त्याच्यामध्ये अर्धा आयुष्य चाललेलं आहे आणि बाकीच्यांना काही जणांना खोके अजून पूर्ण मिळालेले नाहीत, मंत्रिपद देता येत नाहीत, त्यांना सांभाळताना तुमचं उरलेलं आयुष्य जातंय। मला म्हणतात की याला फिरायलाच वेळ मिळत नाही, पुरत नाही, हा दिल्लीच्या वाऱ्या करतो। अरे मी फिरणाराच मुख्यमंत्री आहे, मी घरात बसून कारभार करणारा मुख्यमंत्री नाही। मी याला फिरायला आवडतं, लोकांमध्ये जातो, लोकांची अडचणी समजतो, लोकांची दुःख समजतो आणि मी सोडवतो। मी दिल्लीला पण जातो। तेव्हा म्हणे एकच जाहिरात होती, माझे कुटुंब माझी जबाबदारी। हो होतीच, हे माझं कुटुंब आहे, अख्खा महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि हे माझं कुटुंब माझी जबाबदारी आहे। म्हणून तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये मला कुटुंबातील एक हा बहुमान जो कदाचित कोणालाही मिळाला नसेल तो ते प्रेम मला मिळालेलं आहे, कारण महाराष्ट्र माझं कुटुंब आहे, माझं कुटुंब माझी जबाबदारी आहेच। पण जो कुटुंबाची जबाबदारी घेऊ शकत नाही तो महाराष्ट्राची जबाबदारी काय घेऊ शकणार? जो कुटुंब बदलत बसतो तो महाराष्ट्राची जबाबदारी काय घेणार? कार्यकर्ता मोठा तर पक्ष मोठा, कार्यकर्ता ज्या पक्षात छोटा तो पक्ष छोटा। आता हीच वेळ आपल्यावर येणार आहे। हे का माणसं गेली? मगाशी रामदासबाईंनी सांगितलं की जा 20 आमदार गेले सांगायला, ह्याच्यातून मार्ग काढा, ज्याला जायचं त्यांनी जावं, दरवाजे उघडे आहेत, दरवाजे उघडेच ठेवा, सगळे जातील, तुम्हीच फक्त राहाल, हम दो हमारे दो, माझं कुटुंब माझी जबाबदारी। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेडच्या गोळीबार मैदानामध्ये जाहीर सभा घेत उद्धव ठाकरे यांच्यावरती घणाघात केलेला आहे। काही दिवसांपूर्वी याच मैदानात उद्धव ठाकरे यांचीही सभा झालेली होती आणि त्यानंतर आता शिंदेंनी या मैदानातून ठाकरेंवर तोफ डागली आहे। तुम्ही आम्हाला गद्दार म्हणता, खोके म्हणता, माझ्याकडे बरंच काही आहे पण मी ते बोलू इच्छित नाही, पण याचा अर्थ मला काही माहिती नाही असं नाही, पण सहन करण्याची मर्यादा असते, मर्यादा संपण्याची वेळ आमच्यावर आणू नका, असं एकनाथ शिंदे म्हणाले। तर मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंवरती प्रहार करत असताना अनेक जुन्या आठवणी देखील सांगितलेल्या आहेत। काय काय घडलेलं होतं सर्व कार्यकर्त्यांबरोबर आणि वेगळं होण्याचा निर्णय का घ्यावा लागला याचं उत्तर देखील त्यांनी या सभेच्या माध्यमातून दिलं। एक याच मैदानामध्ये फुसका बार, आपटी बार म्हणतो ना त्याला, आपटी बार येऊन गेला। मी काय त्यांना उत्तर द्यायला आलेलो नाही, कारण खऱ्या अर्थाने उत्तर आरोप किंवा टीकेला द्यायचं असतं, परंतु तोच थैथयाट, 30 आदळापट, याला काय उत्तर देणार? बाळासाहेब म्हणायचे, सत्ता येते सत्ता जाते, पैसा येतो पैसा जातो, पण एकदा नाव गेलं की ते परत येत नाही, परत मिळवता येत नाही।
आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याला शिवसेना मोठी करायची आहे, शिवसेना पुढे न्यायची आहे. बाळासाहेबांचे विचार आपल्याला पुढे न्यायचे आहे. बाळासाहेबांचे आपण खऱ्या अर्थाने विचारांचे वारस म्हणून ही शिवसेना वाढवतोय, पुढे नेतोय. आम्हाला तुम्ही मिंदे म्हणताय. 2019 मिंदे सरकार, मिंदे गट. अरे शिंदे हा एकनाथ शिंदे वफादार है, हा गद्दार नाही खुद्दार आहे. याने कधी बेईमानी केली नाही, ही बेईमानी माझ्या रक्तात नाही. या इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर हे दत्ताजी शिंदे, महाजी शिंदे बलिदान दिलं, पण मागे नाही हटले. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा, हा तुमच्यासाठी सारखा सत्तेसाठी कधी मिंदा झाला नाही, होणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सभेतून राहुल गांधी यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केलेला आहे. यावेळी राहुल गांधी यांच्यावर त्यांनी निशाणा साधताना राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली. त्यांच्यासोबत तुम्ही जाता, त्यांच्या गळ्यात गळा घालता असं म्हणत आदित्य ठाकरे यांचं नाव न घेता त्यांनी त्यांच्यावर टीका केलेली आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी मतं मागता असा टोला देखील शिंदेंनी लगावला. राज्य जिंकू शकत नाही तो देश कसा जिंकू शकतो. आणि मग तुम्ही अशा लोकांसाठी, काँग्रेससाठी, राष्ट्रवादीसाठी बाळासाहेबांचा मुलगा आणि नातू मत मागतो. यापेक्षा या राज्याचं काय दुर्दैव असू शकतं, काय दुर्दैव असू शकतं. आणि ज्या बाळासाहेबांनी काँग्रेस राष्ट्रवादीला दूर ठेवलं, त्यांच्याबद्दल काय काय वाक्य त्यांनी भाष्य केली, त्यांची काय भूमिका होती ही आपण पाहिली, आपल्याला माहित आहे. पण अशा काँग्रेसच्या राहुल गांधीला तुम्ही या देशाचे पंतप्रधान करायला निघालात, जो त्या पक्षाचा अध्यक्ष होण्याची ज्याची म्हणजे जबाबदारी घेऊ शकत नाही, तो या देशाचा प्रधानमंत्री कसा होऊ शकतो. राहुल गांधी जे वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात, त्याच्यावर आपण काही बोलत नाही, मूग घेऊन बसता. तोंड दाबून मुक्याचा मार सहन करण्याची वेळ येते. ज्या मणिशंकर अय्यरने सावरकरांच्या विरुद्ध जेव्हा भाष्य केलं, त्यावेळेस बाळासाहेबांनी त्याला चपलेने सोडला होता, चपलेने सोडला होता. पण राहुल गांधी यांच्या विधानाविषयी आपण काही बोलत नाही. मुख्यमंत्री शिंदेंच्या सभेमधून उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर मिळालेलं आहे. खेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विराट सभा झाल्याचं योगेश कदम यांनी म्हटलं. तसंच उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी पुन्हा एकदा खेडमध्ये येऊन सभा घ्यावी असा इशारा देखील योगेश कदमांनी दिलाय. मुख्यमंत्र्यांची सभा अतिशय विराट झालेली आहे. या संदर्भात बोलण्यासाठी दापोली विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार योगेशदादा कदम आहेत. आपण जाणून घेऊया. दादा, आजची सभा नेमकी कशी झाली, कसा प्रतिसाद होता जनतेचा? मी पूर्वीच सांगितलं होतं 5 तारखेला खेडमध्ये येऊन कारण नसताना आम्हाला जे डिवसण्याचं काम झालं त्याचं प्रत्युत्तर आज शिवसैनिकांनी दिलेलं आहे. दापोली मतदारसंघामध्ये हा डौलाने फडकत असलेला भगवा झेंडा खाली उतरवण्याचं पापाच करण्याचे प्रयत्न अनिल परबांकडनं झाले आणि त्याचं उत्तर आज शिवसैनिकांनी दिलं आहे. मी म्हटलं होतं सकाळीच की आजची सभा रेकॉर्ड ब्रेक सभा होईल. वंदनीय बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेला 1990 साली गोळीबार मैदानामध्ये आले होते
तेवढीच विराट सभा आज शिंदेसाहेबांची होईल आणि आज ते सिद्ध झालं आहे. कोकणातील जनता, दापोली मतदारसंघामधील जनता ही शिवसेनेच्या म्हणजे सन्माननीय शिंदेसाहेबांच्या पाठीशी आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मला काही वेगळं बोलण्याची गरज नाही. उत्तर आज जनतेने दिलेलं आहे. दादा, आपल्यावरती जी टीका झाली होती त्या टीकेला आज आपण इथे ह्या जनतेच्या माध्यमातून प्रतिउत्तर दिलेलं आहे. आपली पुढची वाटचाल कशी आहे? ज्या ठिकाणी मला पाडण्याची भाषा झाली त्या ठिकाणी माझ्या विजयावरती शिक्कामोर्तब शिवसैनिकांनी आणि कार्यकर्त्यांनी केलेला आहे. आणि म्हणून मला वाटतं 2024च्या माझ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत मी चिंतित कधीही नव्हतो, आजही नाही, उद्याही नसेन. कारण माझा विजय हा तिथे निश्चित आहे. शिवसैनिकांचा विजय हा निश्चित आहे. बिभीषण वारे या भाजपच्या कार्यकर्त्यावरती जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे. मुंबईतील हनुमान टेकडी परिसरात हा हल्ला झाल्याची माहिती मिळते. राजकीय वैमनस्यामधून हा हल्ला झाल्याचं समजतंय. या प्रकरणी दहिसर पोलिसांकडून दोघांना अटक करण्यात आली आहे, तर 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दहिसर विधानसभेमध्ये बॅनर लावण्यावरून शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली, जिथे शिवसैनिकांनी भाजपच्या बिभीषण वारे यांच्यावरती जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये बिभीषण वारे हे गंभीररित्या जखमी झालेले आहेत. या हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलेलं आहे. तर बिभीषण यांच्यावरती हा थेटपणे हल्ला झालेला होता. राजकीय वैमनस्यामधून हल्ला झाल्याची माहिती समोर येते. भाजपचे प्रवीण दरेकर यावेळेला आपल्यासोबत आहे. प्रवीणजी, दहिसर या ठिकाणी झालेला हल्ला, भाजप कार्यकर्त्यावरती झालेला हल्ला, सीसीटीव्ही फुटेजही आता समोर आलेला आहे. मात्र या हल्ल्यामागचं कारण काय? हल्ला करणारे कोण? बिभीषण नावाचे वारे नावाचे कार्यकर्ते यांनी काही दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. आज ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी म्हणून त्या ठिकाणी कार्यरत होते, चाले होते. त्यानंतर त्याने अनेक चांगल्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशासाठी माझ्याकडे आणलं. त्याच्यामध्ये नवनाथ नावाडकर नावाचे एक वारकरी संप्रदायातली असणारी व्यक्ती ती त्या ठिकाणी माझ्याकडे आली आणि त्यांच्या पक्ष प्रवेशाचा फोटो असलेला बॅनर त्या ठिकाणी विभागामध्ये लावला गेला. आणि मग त्यातनं काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी त्या ठिकाणी त्यांच्या बॅनरवर फाडला फोटो. इथपर्यंत ठीक आहे, परंतु रात्री उशिरा एकटे ते बसलेले असताना जवळपास 60 ते 65 लोकांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी अगदी पिक्चर स्टाईल त्या ठिकाणी हल्ला केला, जो आपल्या न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतोय. आणि त्याच्यामुळे मला वाटतं ही काही लोकशाही नाहीये. कोणी कुठल्या पक्षात जातो, प्रवेश करतो म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारे डोक्यावर 19-20 वार करायचे, त्या ठिकाणी शरीरावर वार करायचे. मी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केलेली आहे. नक्कीच या संदर्भातली चौकशी व्हावी अशी आपली मागणी आहे. धन्यवाद प्रवीणजी, आपण न्यूज 18 लोकमत बरोबर बोललात त्यासाठी. तर या होत्या संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी. तर दिवसभराच्या बातम्यांमध्ये वेळ झाली तर थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत. नमस्कार, न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बुधवारी राज्यामधील सत्ता संघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर पूर्ण झाली आणि त्यानंतर कोर्टानं या खटल्याचा निकाल राखून ठेवला. कोर्टामध्ये दोन्ही बाजूनं करण्यात आलेल्या युक्तिवादाच्या पार्श्वभूमीवर कोर्टाचा निकाल काय लागणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर राज्यातल्या सत्ता संघर्षाची सुनावणी नुकतीच पूर्ण झाली. गेल्या 9 महिन्यांपासून सुप्रीम कोर्टात ही सुनावणी सुरू होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपल्यानंतर कोर्टानं या प्रकरणी निकाल राखून ठेवलाय. त्यामुळे राज्यातल्या जनतेच्या नजरा घटनापीठाच्या निकालाकडे लागल्यात. या निकालावर राज्यातील एकनाथ शिंदे सरकारचं भवितव्य अवलंबून असेल. खरं तर सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा भारतीय राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहे.
आणि त्यामुळेच हा निकाल ऐतिहासिक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेनेतल्या 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण आणि राज्यपालांची सत्ता संघर्षातली भूमिका या भोवती ठाकरे आणि शिंदेंच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला. सुनावणीच्या अखेरच्या टप्प्यात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर अनेक सवाल उपस्थित केले. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निकालाविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. पटतं कोर्टाला की गव्हर्नमेंट पाडण्यामध्ये त्यांनी घेतलेली म्हणजे जी भूमिका असं कोर्टामध्ये म्हणजे बाजू आली अशी की दोन्ही बाजूच्या वकिलांचं आर्ग्युमेंट आलं, कपिल सिब्बल साहेबांचं वगैरे, ह्या निश्चितच याचा परिणाम आहे. कारण या राज्यपालांच्या अधिकार कक्षा सुद्धा या प्रकरणात निश्चित होईल असं मला दिसतंय. गेल्या वर्षी जून महिन्यात राज्यामध्ये सत्तांतर झालं. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी करत तत्कालीन उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातल्या महाविकास आघाडीला हादरा दिलेला होता. त्या सत्ता संघर्षावर नजर टाकल्यास शिंदेंनी आपल्या समर्थकांसह व्हाया सुरत, गुवाहाटी गाठली आणि राज्यातलं महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं. त्यानंतर तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी एकनाथ शिंदेंना बहुमत चाचणीसाठी बोलावलं. मात्र राज्यपालांच्या या कृतीलाच उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय. राज्यातल्या सत्ता संघर्षात भगतसिंह कोश्यारींनी आपल्या अधिकार कक्षा ओलांडल्याचा दावा ठाकरेंच्या वकिलांकडून करण्यात आलाय. राज्यपालांकडून शिंदेंना बहुमत चाचणीसाठी बोलावण्याच्या निर्णयावरही सवाल उपस्थित करण्यात आलेला होता. त्यावर सरन्यायाधीशांनी केलेली टिप्पणी अत्यंत महत्वाची मानली जाते. राज्यपालांनी बहुमतासाठी बोलावणं हे सरकार पाडण्याचं पाऊल होतं. अशी कोणतीही कृती राज्यपालांनी करायला नको होती. अशा शब्दात सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी आपलं निरीक्षण सुनावणी दरम्यान नोंदवलंय. तसंच राज्यपालांच्या अधिकाराविषयी त्यांनी केलेली टिप्पणी या खटल्यात महत्वाची मानली जाते. राज्यपालांचे अधिकार पवित्र शक्तीसारखे असून राज्यपालांच्या हस्तक्षेपामुळे लोकशाहीत असंतुलन निर्माण होईल. राज्यपालांनी आपले अधिकार अत्यंत काळजीपूर्वक वापरले पाहिजेत. आमदारांच्या जीवाला धोका म्हणून बहुमत चाचणी घेणं अयोग्य असल्याचं सरन्यायाधीशांनी सांगितलं. जर त्या आमदारांना जीवाची भीती होती तर त्यांनी सुरक्षेबाबत राज्यपालांना पत्र पाठवायला हवं होतं. अशा पद्धतीनं विश्वासमत घेणं लोकशाहीसाठी घातक असल्याचं सडेतोड मत चंद्रचूड यांनी व्यक्त केलं. तसंच 3 वर्ष सरकार चांगलं चाललं होतं, मग एका रात्रीत असं काय घडलं असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. एकनाथ शिंदे यांच्या बाजूची ही केस कशी बदलते किंवा कशी बदलत नाही याचा निर्वाळा आता सुप्रीम कोर्ट नक्कीच देईल. आणि हे देत असताना त्या जजमेंटमध्ये ज्या काही 2 महत्वाच्या गोष्टी होत्या की एकनाथ शिंदे हे आमदार म्हणून गेले होते राज्यपालांकडे की पक्ष म्हणून गेले होते. आणि जर ते पक्ष म्हणून गेले होते, शिवसेनामध्येच ते होते, पण ते जर पक्ष म्हणून गेले होते तर त्यांचं जाणं हे कितपत कायदेशीर धरून आहे. राज्यातल्या सत्ता संघर्षात भगतसिंह कोश्यारींची भूमिका महत्वाची ठरली होती. शिवसेनेतल्या बंडानंतर शिंदे समर्थक 34 आमदारांनी राज्यपालांना एक पत्र लिहिलं होतं, ज्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास नसल्याचं सांगितलं होतं. त्या पत्रावरून कोश्यारींनी उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करण्यास सांगितलेलं होतं. कोश्यारींनी उद्धव ठाकरेंना 7 पानी पत्र लिहिलं होतं. त्यामध्ये विविध मुद्द्यांचा उहापोह कोश्यारींनी केलेला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यामुळे 2.5 वर्षातच महाविकास आघाडी सरकार कोसळलं होतं. राज्यपालांचं काय अडचणीचं ठरायचं आहे? आता राज्यपाल नाहीच आहे सध्या, आणि राज्यपालांचे अधिकार काय, कक्षा काय, या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालय घालून देईल आणि पुढे मार्गदर्शक सूचना किंवा तत्व म्हणून सुप्रीम कोर्टाचं जजमेंट हे लागू होईल. भगतसिंह कोश्यारींनी शिवसेनेत फूट पडल्याचं गृहीत धरून उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं होतं. 34 आमदारांच्या पत्रावरून त्यांनी तो निर्णय घेतला होता. मात्र पक्षातील फूट ही बाब राज्यपालांच्या कक्षेत येते का असा सवाल सरन्यायाधीशांनी विचारला होता. तर राज्यपालांनी आपल्या अधिकार कक्षा ओलांडल्याचा युक्तिवाद ठाकरेंच्या वकिलांनी केला होता. देशामध्ये जे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत त्यांनी इथून पुढे सरकारच्या संदर्भामध्ये निर्णय घेत असताना ज्या काही गोष्टी पाहायला पाहिजे होत्या त्या संदर्भातल्या गोष्टीचा एक नवीन आराखडा कदाचित कोर्ट याच्यामध्ये मांडून देऊ शकतं. आणि हा जो आराखडा असेल तो आराखडा मग कदाचित कुठल्याच राज्यपालाला मोडता येणार नाही.
भगतसिंह कोश्यारींनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करायला सांगण्याच्या राज्यपालांच्या निर्णयावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी परखड मत व्यक्त केलंय. सरन्यायाधीशांनी केलेली टिप्पणी सत्ता संघर्षाच्या निकालात महत्वाची ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरं तर या खटल्याच्या सुनावणीत शिंदेंच्या वकिलांनी हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्याची मागणी केली होती. आमदारांच्या अपात्रतेवरचा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घेऊ द्यावा असा युक्तिवाद महेश जेठमलानींनी केला होता. मात्र त्याला ठाकरेंच्या वकिलांनी विरोध केला होता. या प्रकरणाला विविध कंगोरे असल्यामुळे सुप्रीम कोर्टाकडून हे प्रकरण पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. शिवसेनेतल्या 16 आमदारांना विधानसभा उपाध्यक्षांनी अपात्रतेची नोटीस बजावली. त्यावेळेला राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं. तसंच त्यांना 2 दिवसात आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलं होतं. मात्र त्या विरोधात आमदारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. तर सुप्रीम कोर्टानं त्याला स्थगिती दिल्यामुळं राज्यातल्या शिंदे फडणवीस सरकारच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान नरहरी झिरवळांच्या विरोधात अविश्वास ठरावही दाखल करण्यात आलेला होता. या सगळ्या घडामोडीत विधानसभा उपाध्यक्षांच्या त्या नोटिशीला अद्याप त्या आमदारांनी उत्तर दिलेलं नाही. दरम्यान राज्यात सत्तांतर झालं आणि राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. हा सगळा घटनाक्रम पाहता हे सगळं प्रकरण कोर्टानं पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे पाठवल्यास त्याचा निर्णय लांबण्याची भीती ठाकरेंच्या वकिलांकडून व्यक्त करण्यात आलेली होती. पण ठराविक कालावधीत निकाल देण्याचे आदेश कोर्ट देऊ शकतं असा युक्तिवाद शिंदेंच्या वकिलांकडून करण्यात आला होता. या खटल्याच्या सुरुवातीला शिवसेनेत फूट पडली नसल्याचा दावा शिंदेंच्या वकिलांकडून करण्यात आलेला होता. तर शिंदेंचं बंड ही शिवसेनेतील फूट असल्याचा युक्तिवाद ठाकरेंच्या पक्षाकडून करण्यात आला. गोलकनाथचा खटला असो किंवा केशवानंद भारतीचा खटला असो, त्याप्रमाणे यामध्ये लॉ सेटल निश्चित होईल. काहीतरी याच्यामध्ये दोन्ही 10व्या अनुसूचीचं इंटरप्रिटेशन असो किंवा SR मुंबईच्या खटल्याचं इंटरप्रिटेशन कसं होईल ते काय नाही, रेबिया प्रकरण आहे, परत बरेचसे मुद्दे याच्यामध्ये सेटल होईल असं वाटतं. शिंदे समर्थक 16 आमदारांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली होती. तर ही बंडखोरी नसल्याचा दावा शिंदेंच्या वकिलांनी केला होता. या खटल्याच्या सुनावणीत विविध मुद्द्यांवर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्ट नेमका काय निकाल देणार याविषयी मोठी उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झालेली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रामधील सत्ता संघर्षाचा निकाल हा देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरण्याची शक्यता आहे. कारण या खटल्यामध्ये घटनापीठाला अनेक बाबींचा विचार करावा लागणार आहे आणि त्यामुळे या निकालाचे देशाच्या राजकारणावरती दूरगामी परिणाम होणार आहेत. राज्यातील सत्ता संघर्षाच्या सुनावणीत घड्याळाचे काटे उलटे फिरवणं शक्य नसल्याचं सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठानं सुरुवातीलाच सांगितलं होतं. त्यावरून या खटल्यात कोर्ट कोणता निर्णय देणार याविषयी चर्चा सुरू झाली आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर घटनापीठ कोणता निकाल देतं त्यावर बरंच काही अवलंबून असणार आहे. कारण शिंदे समर्थक 16 आमदार अपात्र ठरल्यास शिंदे सरकार अडचणीत येणार आहे. शेड्यूल 10चं उल्लंघन झाल्याचं कोर्टाचं मत झाल्यास कोर्ट त्या 16 आमदारांना अपात्र ठरवू शकतं असं कायद्याच्या जाणकारांना वाटतंय. सुप्रीम कोर्टाला तसे अधिकारही आहेत. विशेष म्हणजे ठाकरेंच्या वकिलांनीही तसा युक्तिवाद केला होता. हे प्रकरण जे आहे हे सर्वोच्च न्यायालयानं असं वाटतं मला की माननीय अध्यक्षांकडे सोपवेल हे प्रकरण. आणि अध्यक्ष, कारण ही फायनल अथॉरिटी आहे. कॉन्स्टिट्यूशनच्या 10व्या अनुसूचीप्रमाणे अध्यक्षच निकाल यावर घेऊ शकतात आणि त्यामुळे जर हे अध्यक्षांकडे सोपवलं तर हा परत कालापय होईल असं दिसतंय. पण त्यामुळे मग गव्हर्नमेंटवर परिणाम होऊ शकतो असं दिसतं. ठाकरेंच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद शिंदेंच्या वकिलांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केला होता. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांचा अधिकार असल्याचं शिंदेंच्या वकिलांचं म्हणणं होतं.
विधिमंडळाच्या अधिकारात कोर्टानं हस्तक्षेप करू नये असा युक्तिवाद शिंदेंच्या वकिलाकडून करण्यात आलेला होता. मात्र सुप्रीम कोर्टानं विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळांच्या नोटिशीला स्थगिती दिली होती. याकडे कोर्टाला दुर्लक्ष करून चालणार नाही. या प्रकरणात नेमकं काय होईल हे थोडंसं सांगणं कठीण आहे, पण सर्वोच्च न्यायालय करू शकते. त्यांना रिइन्स्टेट गव्हर्नमेंट करायचं असेल तर करू शकतं, पण यामध्ये बऱ्याचशा बाजू कमकुवत आहे, लूज एंड आहेत. याचा निकाल किंवा याचा डिसिजन सर्वोच्च न्यायालय कशा प्रकारे घेईल यावर बरंचसं अवलंबून आहे. उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्यापूर्वीच विधिमंडळात जे राजकीय समीकरण होतं ते पूर्ववत करण्याची मागणी ठाकरेंच्या वकिलांकडून करण्यात आली. या खटल्याच्या सुनावणीमध्ये ऐतिहासिक बोम्मई प्रकरणाचाही उहापोह झाला. बोम्मई प्रकरणात सुप्रीम कोर्टानं सरकार पुन्हा स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला होता. पण महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची पार्श्वभूमी वेगळी आहे. या खटल्यात बोम्मई प्रकरणाचा दाखला देण्यात आलेला असला तरी महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा घटनाक्रम वेगळा असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे या प्रकरणात बोम्मई खटल्याप्रमाणे निकाल येण्याची शक्यता धूसर असल्याचं कायद्याच्या जाणकारांना वाटतंय. मात्र अभिषेक मनु सिंघवींनी युक्तिवाद करताना उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याविषयी कोर्टासमोर युक्तिवाद केला. राज्यातील सत्ता संघर्षाच्या घटनाक्रमावर नजर टाकल्यास राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याविषयी सांगितल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा दिलेलं गव्हर्नमेंट आम्ही परत आणायचं कसं, हा सर्वोच्च न्यायालयापुढे मोठा प्रश्न आहे की एकदा रेसिग्नेशन दिल्यानंतर गव्हर्नमेंटला कसं परत आणायचं. कदाचित रेसिग्नेशन दिलं नसतं किंवा हे गव्हर्नमेंट पडलं असतं किंवा अंतर्गत याच्यामुळे वगैरे विश्वासदर्शक मतामुळे वगैरे, तर कदाचित सुप्रीम कोर्टाने विचार केला असता. पण आता मला शक्यता कमी वाटते. उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्याऐवजी बहुमत चाचणीला सामोरं जायला हवं होतं अशी चर्चा त्यावेळेला चांगलीच रंगली होती. पण त्यांनी बहुमत चाचणीला सामोरं जाण्याऐवजी तातडीनं राजीनामा देणं पसंत केलं. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे कोर्टात त्यांची कायदेशीर बाजू काहीशी कमजोर होण्याची शक्यता त्यावेळी वर्तवण्यात आलेली होती. कारण त्यावेळी जर बहुमत चाचणी झाली असती तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं असं कायदेतज्ञांना वाटतंय. त्यांनी जर राजीनामा दिला नसता तर कदाचित यामध्ये वेगळा रिझल्ट येऊ शकला असता. किंवा सरन्यायाधीशांनी असं हिअरिंग दरम्यान सूचितही केलं होतं की राजीनामा दिलेल्या गव्हर्नमेंटला आम्ही परत कसं आणणार, हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे जो होता. ही बाजू खरोखर त्यांची कमकुवत ठरलेली आहे. खरं तर सरकार स्थापन करण्याच्या वेळेला राज्यपाल बहुमत चाचणी घेतात. मात्र या प्रकरणात काही आमदारांनी राज्यपालांना पत्र पाठवलं आणि त्यावरून राज्यपालांनी बहुमत चाचणी घेतली. पावसाळी अधिवेशन तोंडावर असताना राज्यपालांनी बहुमत चाचणी घेण्याची घाई केली होती. राज्यपालांच्या या कृतीला ठाकरेंनी कोर्टात आव्हान दिलंय. राज्यपालांच्या या कृतीमुळे भविष्यात मुठभर आमदार कोणतंही सरकार उलथवून टाकू शकतात अशी भीती ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी व्यक्त केली होती. आणि त्यामुळेच सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी राज्यपालांच्या या प्रकरणातल्या भूमिकेवर अनेक सवाल उपस्थित केले होते. मोठ्या घटनापीठापुढे जाईल, कारण सुनावणी झाली, सगळं झालंय. आता सगळं निकालाची डेट आहे, मला वाटतं पुढच्या आठवड्यात किंवा जेव्हा कधी देतील तेव्हा देतील. आता नाही वाटणार मोठ्या खंडपीठापुढे जाईल. गुवाहाटीला गेलेल्या आमदारांच्या जीवाला धोका होता असा दावा शिंदेंच्या वकिलांकडून करण्यात आलेला होता. मात्र राज्यपालांनी पोलीस महासंचालकांना आदेश का दिले नाहीत, त्यांनी केंद्र सरकारला तत्कालीन परिस्थितीचा अहवाल का सादर केला नाही, असे एक ना अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत. सरन्यायाधीशांच्या मताला महत्त्व एवढंच असतं की त्यांचं माइंड त्याच्यामध्ये ओपन होतं आणि ते बरेचसे प्रकरणामध्ये खुलासे जाणून घेतात, त्याच्यावर वकिलांचं मत जाणून घेतात आणि त्या खुलाशांचा किंवा त्या फॅक्टचा कोर्टाच्या त्या निकालावर कितपत परिणाम होईल हे जाणून घेतात. तर बघूया आता ते कितपत म्हणजे काय होईल त्याच्यामध्ये. राज्यातल्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीत शिवसेनेतील बंडापासून ते शिवसेना कुणाची आणि राज्यपालांचे अधिकार यावर मोठा खल झाला. ठाकरे आणि शिंदेंच्या वकिलांनी आपापली बाजू जोरकसपणे कोर्टासमोर मांडलेली आहे. त्यावर आता 5 न्यायमूर्तींचं घटनापीठ फैसला सुनावणार आहे. कोर्टाचा हा निकाल भारतीय राजकारणाच्या इतिहासातला मैलाचा दगड ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
तर आजच्या न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत. लड़की तेरा नाम क्या है पूछने वाले पूछे तो बता तेरी पहचान